नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल यशोमार्गवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काळ, काम, वेग आणि कामगार। स्पर्धा परीक्षेमध्ये या व्हिडिओचं, या टॉपिकचं खूप महत्त्वाचं स्थान आहे। अशी कोणतीच स्पर्धा परीक्षा नाही ज्यामध्ये काळ, काम, वेगावरचा प्रश्न येत नाही। TCS आणि IBPS यामध्ये तर हा टॉपिक त्यांच्या आवडीचा टॉपिक आहे। यामधून प्रश्न येतो म्हणजे येतो हमखास, आणि तेही दोन प्रश्न त्यांचे ठरलेले असतात। मग हे दोन प्रश्न म्हणजे आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत आणि काही थोड्याशा अभ्यासाअंती आपण ते 2 मार्काची तयारी पूर्णपणे करून ठेवू शकतो। आणि ह्या प्रश्नामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी चुकण्याचे जास्त चान्सेस असतात। हा टॉपिक थोडासा अवघड आहे, थोडा किचकट आहे आणि या टॉपिकमध्ये प्रश्न फिरवून विचारले जाऊ शकतात, विचारले जातात। सुरुवातीला जे बेसिक शिकवलं जाईल त्या टाईपचे प्रश्न कधीच परीक्षेमध्ये येत नाहीत, पण तरीही आपण बेसिकपासून सुरुवात करू की ह्या टॉपिकची जी मेन कन्सेप्ट आहे, जी मूळ संकल्पना आहे, ती जोपर्यंत तुमच्या ध्यानामध्ये येणार नाही तोपर्यंत हा टॉपिक तुम्ही कव्हर करू शकणार नाहीत। काही शॉर्ट ज्या ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला दिल्या जातील, त्या तुमच्या 10 दिवस 15 दिवस लक्षात राहतात आणि बाकी जीकेचा भडीमार आहे, इतर अभ्यास आहे, इंग्लिश आहे, मराठी आहे, सर्व बरंच काही करायचं आहे स्पर्धा परीक्षेमध्ये, किंवा गणितातले, बुद्धिमत्तातले अनेक टॉपिक करायचे आहेत। या सर्व खिचडीमध्ये काय होऊन जातं, ह्या शॉर्ट ट्रिक ध्यानातून निघून जातात। मग ऐनवेळी आपल्याला प्रश्न सोडवण्यास खूप कठीण जातो। म्हणून मूळ कन्सेप्ट काय आहे ती समजून घ्या आणि त्यानंतर मग काय करा, तुम्ही ह्या ट्रिक्स वगैरे जे आहेत त्याचा अभ्यास करा। या सुरुवातीलाच ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सांगण्याचं तात्पर्य असा की मित्रांनो, कोणताही टॉपिक घ्या, तो टॉपिक पूर्ण करणं हे वेळेसाठी खूप महत्त्वाचं आहे। कारण की आपण जेव्हा तयारी करत आहोत तर आपल्याकडं वेळ खूप कमी आहे आणि त्या वेळेचा सदुपयोग करायचा असेल तर एक छोटा टॉपिक तुम्हाला कंप्लीट करून पाठीमागे ठेवावं लागणार आहे आणि मग पुढे जावं लागणार आहे। म्हणून ह्या टॉपिकला पूर्ण करण्यासाठी किंवा कोणत्याही टॉपिकला पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्याच्या मेन कन्सेप्ट काय आहेत त्या समजून घ्यायला पाहिजे, त्याचं बेसिक काय आहे ते समजून घ्यायला पाहिजे। चला तर मग आपण जास्त तुम्हाला बोर न करता आपण काय करू, सुरुवात करू। यामध्ये पहा, A आणि B जास्तीत जास्त यांचा समावेश असतो। A नावाचा व्यक्ती आणि B नावाचा व्यक्ती यांचा जास्त समावेश असतो। तर A हा एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, 10 दिवसात पूर्ण करतो। तेच काम B 15 दिवसात पूर्ण करतो। तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? अशा प्रकारे पहा, इथे एक खूप सुंदर प्रश्न आहे। A हा एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, तेच काम B 15 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? याच्या शॉर्ट ट्रिक आहेत हा आणि बेसिक आहे, खूप सोपा प्रश्न आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये, सर्वजण सहज सोडवतील या प्रश्नाला। पण मेन कन्सेप्ट काय आहे एकदम बेसिक कंप्लीट करणाऱ्यांसाठी सांगत आहे मी, ठीक आहे। A काय करत आहे, A हा एक काम किती दिवसात करतो, 10 दिवसात करतो, तेच काम B हा किती दिवसात करतो, 15 दिवसात करतो। याचा अर्थ असा होतो की A हा एका दिवसामध्ये 1/10 काम करतो, A हा
एका दिवसामध्ये त्याचं काम किती करतो, 1/10 करतो. म्हणजेच उर्वरित काम किती आहे, त्याने एका दिवसाचं काम केल्याच्या नंतर किती दिवसाचं काम उरतं, तर 10 मधून 1 गेलं तर किती राहतात, 9 आणि छेदाला 10. म्हणजे उरायले काम किती, 9/10 काम उरत आहे. आणि याचं पण सेम तसंच होणार. त्याने 1/15 हा एका दिवसाचं काम केलेलं आहे, तर त्याचं काम किती उरणार आहे, 15 मधून 1 गेला तर किती राहतात, 14 राहतात. आणि त्याचं काम किती आहे, 14/15 एवढं काम त्याचं उर्वरित काम आहे. हे काय आहे, बेसिक आहे, एकदम बेसिक. हे कन्सेप्ट समजून घ्या. कारण की ह्या प्रश्नाच्या नंतर जेव्हा तुम्हाला 3 दिवस काम केलं आणि सोडून गेला, 4 दिवस काम केलं आणि सोडून दिला, किंवा शेवटच्या 4 दिवसामध्ये आला आणि काम केलं, एकत्रित काम केलं, तेव्हा ह्या कन्सेप्ट खूप महत्त्वाच्या आहेत. आता शॉर्ट ट्रिकने हे उत्तर खूप लवकरात लवकर निघते, त्याच्यामध्ये काहीच दुमत नाही. आणि अशा टाईपचे प्रश्न तर हल्ली स्पर्धा परीक्षेत येतच नाहीत. कारण की जिथे 3,000-4,000 जागा असतात तिथं 11 लाख 12 लाख फॉर्म येत आहेत. तर मग अशी प्रश्न कशाला टाकतील, ते एकदम ॲडव्हान्सचे टाकतील, ॲडव्हान्स. म्हणून आधी हे समजून घ्या, मग ॲडव्हान्सचं पहा. ठीक. तर हे काय झालं, हे एचं एका दिवसाचं काम झालं. त्याने 1 दिवस काम केलं, तर हे 9 दिवसाचं काम त्याचं एवढं उरलेलं आहे. त्याचं 9 दिवसासाठी त्याचं किती काम उरणार, 9/10 एवढं काम त्याचं उरणार. बीचं पण एका दिवसाचं त्याचं काम किती आहे, 1/15 आहे, तर त्याचं उर्वरित काम किती आहे, 10/15 हे त्याचं उर्वरित काम आहे. म्हणून आता आपण पहा या ठिकाणी आणखी दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की उर्वरित काम कसं काय आलं तसं. तर पहा इकडं, त्याचं हे एक काम आहे, ते किती आहे, तो किती करतो, एका दिवसामध्ये 1/10 करतो. आता ह्या एका कामामधून त्याचं एका दिवसाचं काम वजा केलं, हे एक काम आहे ना, पूर्ण काम आहे हे. तर नेहमी कोणत्याही संख्येच्या छेदस्थानी काय असतो, 1 असतो. ठीक आहे, 1 दिला. आता याची जर आपण काय केली, वजाबाकी केली, म्हणजे ह्या एका कामामधून हे 1/10 काम वजा केलं, तर काय मिळतं आपल्याला, उर्वरित काम मिळतं. म्हणून आता तुम्हाला बेसिक अपूर्णांक आला पाहिजे, अपूर्णांकाच्या क्रिया आल्या पाहिजे. तर जर येत नसतील तर पुन्हा तुम्ही अपूर्णांकाकडे जा, ते अपूर्णांक चॅप्टर कंप्लीट करून घ्या. 10×1=10, तिरपा गुणाकार असतो, बरोबर आहे. 10×1=10, वजाचं चिन्ह आहे, वजाचं चिन्ह दिलं, 1×1=1 देऊन टाकला. हे छेद आहे, छेद जशाला तसा. ठीक आहे. आता हे छेदाछेदाचा गुणाकार, 10×1=10. ठीक आहे, ओके. आता या ठिकाणी पुन्हा याला सोडवायचं, 10 मधून 1 गेला, 9 राहिले, छेदाला छेद, 10 जशाला तशी. ठीक, 9/10 हे त्याचं काय, उर्वरित काम. एकदम बेसिक आणि एकदम डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांचा अभ्यास जास्त झालेला आहे, ॲडव्हान्स झालेला आहे, ते व्हिडिओला सोडून जाऊ शकतात, पण एकदा लाईक करून जा. कारण की वेगळं आणि काही चुकीचं सांगत नाही, जे आहे, जे कामाचं आहे, ज्यांच्या कामाचं आहे त्यांच्यासाठी सांगत आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल, चॅनल ठीक वाटत असेल, एकदा सबस्क्राईब करा. कारण की आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर 650च्या आसपास गेलेले आहेत. लवकरात लवकर 1000 व्हावेत. लवकर लवकर चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. तर पहा, आता मेन आपण आपल्या याच्याकडे वळूता, कशाकडं, प्रश्नाकडं. ए हा एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, तेच काम बी 15 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतात. मग या ठिकाणी आपल्याला दोघांचंही काम काय, एका दिवसाचं काम मिळालेलं आहे. यांची जर बेरीज केली तर आपलं उत्तर येऊन जातं. एचं काम किती आहे, 1/10 आहे, अधिक बीचं काम, दोघं मिळून म्हणले ना, मिळूनचा अर्थ काय होतो, बेरीज होतो, म्हणून बेरीज घेतली आपण. ठीक आहे, बीचं काम किती आहे, 1/15 आहे. ठीक आहे, आता याला सोडवायचं. पुन्हा आता मी जी सांगितली होती या ठिकाणची कन्सेप्ट जी आहे, अपूर्णांक बेसिकली आपल्याला पूर्ण जमला पाहिजे तो. 15×1=15, अधिकचं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह, 10×1=10, छेदस्थानी छेदाला छेद. आता यांचा गुणाकार इथं 15×1=15, 15×0=0, ओके. किंवा 15×0=0 आणि 15×1=15, अशा प्रकारे या ठिकाणी याचा काय झाला, गुणाकार झाला, 150. आता आपल्याला या ठिकाणी काटाकाटी करता येते का, नाही करता येत, कारण की या ठिकाणी बेरजेचं चिन्ह आहे, म्हणून आधी बेरीज करून घ्यायची. 15 आणि 10 किती होतात, 25 होतात. चला खाली आपण करू, इथं जागा आहे. हे झाले 25 आणि छेदाला छेद, हे किती आहेत, 150.
आता करायची काटाकाटी. 5 5 25, 5 त्रिक 15, 5 0 0, 5 1 5, 5 सख 30, 1/6 आलं. 1/6 म्हणजेच काय असते 6. हेच आपलं काय आहे उत्तर, कारण की आपण इथं 1/15 वापरले, 1/10 वापरले, तर उत्तर काय येणार 1/6 येणार. म्हणजे या 6लाच महत्त्व आहे. हे 10 दिवसाचं काम आहे, 15 दिवसाचं काम आहे, दोघांनी मिळून काम केलं म्हणून किती येणार 6 दिवस. तर दोघंजण मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील, ए अधिक बी ते करतील 6 दिवसामध्ये. अशा प्रकारे हे आपलं काय झालं बेसिकली सोडवण्याची पद्धत झाली. पण याची एक शॉर्ट ट्रिक आहे. याचं हे कन्सेप्ट पूर्ण तुम्ही समजून घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला वेळ वाचवायचा आहे, म्हणून त्यासाठी शॉर्ट ट्रिक आहे. शॉर्ट ट्रिक काय आहे मी तुम्हाला लागलीच समजून सांगतो. तर शॉर्ट ट्रिक पहा काय आहे. शॉर्ट ट्रिक खूप महत्त्वाची असते मित्रांनो. शॉर्ट ट्रिकमुळे काय होतं, आपला वेळ वाचतो, आपल्याला अधिकाधिक जास्त क्लिक करून येता येतं. त्याची शॉर्ट ट्रिक काय आहे, शॉर्ट ट्रिक एवढीच आहे, दोघांचे काम किंवा दोघांचे दिवस असं म्हणू शकतो आपण. दोघांचे दिवस, दोघांच्या ज्या संख्या आहेत, संबंधित संख्या आहेत, त्यांचा गुणाकार करायचा. वर काय करायचं, त्यांचा गुणाकार, दोन्ही संख्यांचा गुणाकार, दोन्ही संख्यांचा गुणाकार भागिले दोन्ही संख्यांची बेरीज, दोन्ही संख्यांची बेरीज. बस झालं, ओके. दोघांचे दिवस बरोबर काय, दोन्ही संख्यांचा गुणाकार भागिले दोन्ही संख्यांची बेरीज. मग दोन्ही संख्या काय आहेत 10 गुणिले किती आहेत 15. ठीक आहे. आता या दोघांची बेरीज दोन्ही संख्यांची म्हणजे 10 अधिक 15. ठीक आहे. हे जशाला तसं ठेवू, 10 गुणिले 15. खाली यांची जर आपण बेरीज केली तर किती येते 25 येते. ठीक आहे. 5 त्रिक 15, 5 5 25, 5 1 5, 5 2 10 आणि बेत्रिक 6. आलं का उत्तर आपलं 6. ओके. अशा टाईपमध्ये आपण हे सोडवू शकतो. हे या ठिकाणी एक काम करण्यासाठी ए आणि बीला 20 दिवस लागतात. एकटा ए तेच काम 30 दिवसात करतो, तर एकटा बी तेच काम किती दिवसात करेल. आता थोडासा प्रकार चेंज झालेला आहे. सुरुवातीला आपण काय केलं होतं, दोघांचं काम काढलं होतं एकत्रित, दोघांचं वेगवेगळं काम दिलेलं होतं आणि आपण दोन्हीची बेरीज केली होती, एकत्रित काढलं होतं. पण आता काय दोघांचं एकत्रित काम दिलेलं आहे आपल्याला, ए आणि बी म्हणत आहे. ठीक आहे. ए आणि बी या दोघांना 20 दिवस लागतात. एकटा ए तेच काम 30 दिवसात करतो, तर एकट्या बीला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील असा प्रश्न आहे, किंवा किती दिवसात करेल तो असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपल्याला पुन्हा या ठिकाणी मांडणी करायची आहे. ए आणि बी किती दिवस, ए अधिक बी बरोबर 20 दिवस. ओके. त्यानंतर एकटा ए, इथे लिहू आपण एकटा ए किती दिवसात 30 दिवसात, आणि बी आपल्याला माहीत नाही. ठीक आहे. बी जशाला तसं आपण ठेवू. चला ठीक आहे. या ठिकाणी पहा 1/20 हे काय आहे, या दोघांचं काम आहे. एकट्या एचं किती आहे 1/30 काम आहे, एका दिवसाचं, आणि बीचं आपल्याला माहीत नाही म्हणून आपण काय करू 1/b ठेवू. ठीक आहे. आता दुसरं यावरून आपण असं काढू शकतो की यांची बेरीज दिलेली आहे ए अधिक बी बरोबर 20. तर मग अशी आपण याची मांडणी करून घेऊ. तर एचं किती आहे 1/30 आहे म्हणून 1/30, बेरीज आहे म्हणून बेरीज, बीचं माहीत आहे का नाही म्हणून 1/b घेऊ बरोबर किती आहे 20 आहे म्हणून किती 1/20. ही झाली मांडणी. आणि आता काय करायचं आहे, आता आपल्याला याला सोडवायचं आहे. या ठिकाणी 1/b जशाला तसा ठेवून देऊ, याला त्या साईडला घेऊन जाऊ. 1/20 वजा 1/30 झालं. आपली मांडणी संपलेली आहे. आणि आता काय करायचं आहे, आता सोडवायचं आहे याला सोडवण्यासाठी तेच आपलं अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कसा करतात हे आपण अपूर्णांकाच्या चॅप्टरमध्ये पाहून घ्यायला पाहिजे. आता पहा 1/b जशाला तसा याची करायची वजाबाकी, 30 1 30, वजाचं चिन्ह आहे वजाचं चिन्ह,
20 एक 20, ठीक आहे, दिलं. छेदाला छेद. आता यांचा गुणाकार 3 दोन्ही 6, 2 शून्य जशाला तसे, हा झाला त्याचा गुणाकार. आता या ठिकाणी सोडवायचं म्हणलं तर काय, 30 मधून 20 गेले, किती राहिले, 10, ठीक आहे, 10 राहिले. आणि हे 600 जशाला तसे, वरचा एक शून्य कटला, खालचा एक शून्य कटला, काय उरले, 1/60, 1/60 उरले. इथे काय 1/b आहे, म्हणजे बीची किंमत किती झाली, 60. म्हणजे एकटा बी तो किती दिवसामध्ये काम करेल, किती दिवसामध्ये, एकटा बी तो 60 दिवसामध्ये पूर्ण करेल, त्या कामाला 60 दिवसामध्ये पूर्ण करेल. प्रश्नाला जर आपल्याला शॉर्ट पद्धतीने जर सोडवायचं असेल तर शॉर्ट पद्धतीनं काय आहे त्याची मेथड, ज्या संख्या दिलेल्या आहेत, काय संख्या आहे, 20 आहे, या ठिकाणी 20 आहे आणि या ठिकाणी 30 आहे. तर काय करायचं आहे, वर दोन संख्यांचा गुणाकार घेऊन टाकायचा, 20 गुणिले 30, ठीक आहे, घेतला. आता या ठिकाणी काय आहे, वजाबाकी आहे, कारण की एका जणाचं जेव्हा एकटा हा शब्द वापरलेला असतो तेव्हा आपल्याला वजाबाकी करावी लागते. म्हणून आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, वजाबाकी, 30 वजा 20 किंवा 20 वजा 30 असं काही घेऊ शकतो आपण या ठिकाणी. त्या टाईपचं जे एक आपला नियम आहे तो इथं काही बंधन नाही त्या नियमाला, तर यातला आपण सोडवून घेऊ. हे जशाला तसे ठेवले, 20 गुणिले 30 भागिले 30 मधून 20 गेले, किती राहिले, 10 राहिले. 10 एक 10, 10 त्रिक 30, 20 गुणिले 3 बरोबर किती होतात, 60 होतात. आणि अशा प्रकारे आपलं शॉर्ट मेथडनं सुद्धा 2 स्टेपमध्ये फक्त उत्तर येऊन जातं. ही आहे त्याची शॉर्ट मेथड. आपण पाहू आणखी नेक्स्ट. चला, महत्त्वाचा एक आणखी प्रश्न. एला एक काम करण्यासाठी 10 दिवस, बीला 20 दिवस आणि सीला 30 दिवस लागतात, तर तिघांना मिळून ते काम किती दिवसात होईल, असा प्रश्न आहे. हे पहा, एक प्रकार आता नवीन आलेला आहे दुसरा. तर याला ट्रिकने सोडवलं तर खूप काही वेळातच हे निघतं आहे, पण तरीही आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला करायचं काय आहे. तर प्रत्येकाचा एला, बीला आणि सीला काय काय वेळ लागतो. एला लागतो 10 दिवस, बीला लागतो 20 दिवस आणि सीला लागतो 30 दिवसांचा वेळ. तर यांची जर बेरीज केली, कारण तिघांना मिळून काम करायचं आहे म्हणून आपल्याला करावी लागणार आहे बेरीज. मग त्यांची बेरीज करत असताना आपल्याला एका दिवसाचं काम घ्यावं लागतं. 1/10 अधिक 1/20 अधिक 1/30 अशा प्रकारे आपल्याला घ्यावं लागणार आहे. आणि यांची बेरीज केल्याच्या नंतर जे उत्तर येईल तेच आपलं काय असेल, या तिघांचं एकत्रित काम असणार आहे, तिघांचं मिळून काम असणार आहे. तर ही बेरीज करत असताना आपल्याला यामध्ये 2 पद्धतीने बेरीज करता येते. एक आपली जी अपूर्णांकाची बेरीज ज्या टाईपमध्ये केली जाते त्या टाईपमध्ये, आणि दुसरं यांची लसावी पद्धतीने बेरीज केली जाऊ शकते. ती कशी, यांचा लसावी काय येऊ शकतो, यांचा लसावी 60 येऊ शकतो, यांचा लसावी, ठीक आहे. तर 10ने 6ला भागलं म्हणजे 6 वेळा केलं तर इथे काय येईल, 60 येईल. 20ने 3 वेळा केलं तर 60 येईल आणि 30ने 2 वेळा गुणलं तर 60 येईल. म्हणून यांची बेरीज होईल वर, आणि यांचा लसावी 60 आहे म्हणून आपण या ठिकाणी 60 टाकून दिले, ठीक आहे. आता यांचं पाहू आपण काय काय कॅल्क्युलेशन होतं. 6 आणि 3 किती होतील, 6 आणि 3 होतात 9, 9 10 11, पूर्ण किती झाले, 11/60. याला आता आपल्याला काय करावं लागणार आहे, व्यस्त करावं लागणार आहे, म्हणजे 60/11. हे काय झालं, आपलं उत्तर झालं. या फॉर्ममध्ये असेल उत्तर तर ठीक, नाहीतर मग याला पुन्हा आपल्याला भाग द्यावा लागणार. 11 एक 11, 11×5 55, किती उरले, 5 उरले, ते गेले अंशस्थानी आणि 11 जशाला तसे छेदस्थानी, म्हणजे हे असेल आपलं उत्तर. हे काय आहे, आपली बेसिकली मेथड आहे. पण याची दुसरी ट्रिक आहे ती अशी, ह्या ज्या दिलेल्या संख्या आहेत यांचा अंशस्थानी गुणाकार करायचा असतो. 10 गुणिले 20 गुणिले 30 आणि छेदस्थानी काय आहे, या दोन्हींचा गुणाकार बेरजेमध्ये घ्यायचा असतो. म्हणजे 10 गुणिले 20 अधिक 20 गुणिले 30 अधिक 10 गुणिले 30, ठीक आहे. आणि याला सोडवायचं असतं आता, ठीक आहे. हे जशाला तसे ठेवून द्यायचे वरचे, नाही तर यांचा गुणाकार करायचा. 6 दोन्ही 12,
सॉरी 3 दोन्ही 6, 6 एक 6, काय आला या ठिकाणी लिहू आपण 6. ठीक आहे, किती शून्य आहेत 3 आहेत म्हणून 3 शून्य देऊन टाकले. छेदस्थानी बेरीज आहेत यांच्या बेरजा करायच्यात. बे एक बे म्हणजे किती आले 100, बेत्रिक 6 किती आले 600, अधिक अधिक 3 एक 3, ठीक आहे 300. हे 2 शून्य आहेत ना, ठीक आहे 1 2 बरोबर आहे 300. 3 आणि 6 किती होतील 9, 9 आणि 1 10, हे येतील या ठिकाणी. नाही एक काय चुकत आहे बे एक बे, सॉरी इथं 200 असतील म्हणजे इथं काय येणार 1100 येणार. 2 आणि 6 8, 8 आणि 3 11 म्हणजे या ठिकाणी 1100 येतील. हे वरचे 2 शून्य कॅन्सल, खालचे 2 शून्य कॅन्सल म्हणजे काय उरलं 60/11 आलं होतं आपलं 60/11. या ठिकाणी जे आपण व्यस्त केलं होतं तेच आपलं 60/11 आहे. पुन्हा जर याला आपण भागाकार केला याचा तर त्याचं उत्तर येऊन जाईल 11 एक 11, 11 5 55, किती उरले 5 उरले, ते गेले अंशस्थानी आणि 11 जशास तसे छेदस्थानी. अशा प्रकारे 5/11 5.5/11 हे आपलं उत्तर असेल या तिघांच्या एकूण एकत्रित कामाचं. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. या ठिकाणी पुन्हा एक असा थोडासा बेसिकली पण जास्तीत जास्त आपण ॲडव्हान्स पण याला म्हणू शकतो असा हा प्रश्न आहे. ए व बी दोघे मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. बी व सी दोघे मिळून तेच काम 16 दिवसात पूर्ण करतात. ए व सी दोघे मिळून तेच काम 12 दिवसात पूर्ण करतात. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. या ठिकाणी आपल्याला ए बी आणि सी असे तिघजण दिलेले आहेत. पण हे काय करतात ए आणि बी मिळून केलं तर किती 8 दिवस, बी आणि सी या दोघांनी मिळून केलं तर 16 दिवस आणि ए आणि सी या दोघांनी मिळून केलं तर 12 दिवस लागतात. पण जेव्हा हे तिघही एकत्र मिळून काम करतील तेव्हा किती दिवस लागतील असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर मग याचं सोडवण्यासाठी एक शॉर्ट ट्रिक आहे. तर ती शॉर्ट ट्रिकच या ठिकाणी फायदेशीर आहे, कारण ही शॉर्ट ट्रिक या ठिकाणी लक्षातही राहील जास्त आणि ती थोडीशी वेळ वाचवणारी पण आहे. म्हणून पाहून घेऊ आपण शॉर्ट ट्रिक काय आहे. तर याचं एक सूत्रच आहे, समजा हे 2 गुणिले ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या पूर्ण गुणाकाराच्या याच्यामध्ये घ्यायच्या स्वरूपात 8 गुणिले 16 गुणिले 12 आणि छेदस्थानी काय करायचं आहे या संख्यांचा, या 3 संख्यांच्या परस्पर जसे विचारलेले आहेत तसा गुणाकार घ्यायचा आणि त्यांची बेरीज करायची. म्हणजे 8 गुणिले 16 अधिक 16 गुणिले 12, 16 गुणिले 12 अधिक 8 गुणिले 12, 8 गुणिले 12 या प्रकारे असं याची मांडणी करून घ्यायची आहे. ठीक आहे, आणि आता याला आपल्याला सोडवायचं आहे. ठीक आहे, तर आता आपण याला व्यवस्थित सोडवू शकतो. 8 सक 48, 8 एक 8, 8 आणि 4 12 म्हणजे 128. त्यानंतर अधिकचं चिन्ह 12 सकम 72, 12 एक 12, 12 आणि 7, 12 आणि 7 किती होतं तरी मित्रांनो 19, 192 अधिक 12 आठी पुन्हा 96. ठीक आहे, आता यांची करून घ्यायची बेरीज आणि हे वरचे जशास तसे. ठीक आहे, 128 अधिक 192 अधिक 96. ठीक आहे, 8 आणि 2 10 आणि 6 16ला 6 हाचाला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 9 12, 12 आणि 9 12 आणि 9 किती होतात तर ते होतात 21, 21ला 1 आणि हाचाली 2, 2 आणि 2 4 असे 416 या ठिकाणी आपण लिहू शकतो. ठीक आहे, 400 म्हणजे याला आपण पूर्ण कट करूनही असं लिहू शकतो. इथं 416 म्हणजे काय आपल्याला इथे काटाकाटीला सोपं जाईल. आता करू शकतो आपण या ठिकाणी काटाकाटी. 4 एक 4, 4 त्रिकम 12, 4 एक 4, शून्याला 1ला भाग जात नाही म्हणून 0, 4 चौक 16, 104 आलं. पुन्हा
4 चौक 16, 4 दोन्ही 8, किती उरले? 2 उरले, 4 सक 24, 26 झाले. पुन्हा इथं कोणत्या संख्येनं भाग जातो? बे एक बे, इथं 13 होऊन जातात. पुन्हा 8 चौक 32, 32 गुणिले 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 96 छेद किती? 13. ओके, या टाईपमध्ये आपलं उत्तर आलेलं आहे. तर याला पुन्हा आपल्याला भाग द्यावा लागणार. 13 त्रिक 39, 13 चौक 52, 13 पंचे 65, 13 सक 78, 13 साती 91, 13 साती 91, किती उरले मित्रांनो? 5 उरले. 5 गेले वरच्या ठिकाणी छेदस्थानी, 13 जशाला तसे. 7.5 छेद 13 हे त्याचं काय असेल? उत्तर असेल. ही आहे त्याची शॉर्ट ट्रिक.